मित्रांनो, आम्ही सिवर चालली आहे. उद्या सर्वात मोठी दुर्गाष्टमी आहे आणि आमची 25वी सालगिरा पण आहे, मॅरेज ॲनिव्हर्सरी पण आहे. तर भगवान महादेवाचा आमच्यावर खूप खूप आशीर्वाद राहिला. तर आम्ही योग संयोगने सिवर जात आहे. तुम्ही बोला दोन शब्द. श्री शिवाय नमस्तुभ्य. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, उद्या सर्वात मोठी मार्गशीर्ष महिन्यातली दुर्गाष्टमी आहे. तर माझी मुलगी भोपाळला डॉक्टर सर्जन आहे. तर ती मॅक्झिलोफेशियल सर्जन म्हणून इकडे भोपाळला पीपल्स कॉलेजमध्ये तिचा नंबर लागला आहे. तर मी तिला भेटायला आली आहे. मागच्या गुरुवारी कोल्हापूर महालक्ष्मीचा योग आला होता आणि ह्या गुरुवारी माझी 11 डिसेंबर 25 वर्ष 11 डिसेंबरला लग्नाच्या वाढदिवसाला पूर्ण होतील. तर आज माझा योग सिओरमध्ये आलेला आहे आणि दुर्गाष्टमी पडलेली आहे. तर मला खूप आनंद होत आहे की सिओरमध्ये भगवान शिवशंकराचे, कुबेरेश्वर महादेवाचे माझे दर्शन होईल आणि 25वी सिल्वर जुबली सालगिरा पण आहे. तर भगवान शिवशंकराचा खूप मोठा माझ्यावर आशीर्वाद राहील. तर मी तुम्हाला सिओरचे पण दर्शन करवेल. जसे कोल्हापूर महालक्ष्मीचे संपूर्ण दर्शन करवले तसे सिओरचे पण दर्शन करवेल. तर माता लक्ष्मी अशा काही आपण जे पुराण श्रवण कथा करतो तर आपल्यावर प्रसन्न राहते. तर असे या महादेवाच्या शिवशंकराचा माझ्यावर आशीर्वाद प्राप्त झाला. तर भगवान शिवशंकराच्या उद्या सर्वात मोठी दुर्गाष्टमी आहे. तर आपल्यावर आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पंचामृताने अभिषेक करा, धतुऱ्याचे फळ, धतुऱ्याचे फूल महादेवाला अर्पण करा, काळी तीळ टाकून, गंगाजल टाकून भगवान शिवशंकराला ते अर्पण करा. धूप, दीप, नैवेद्य, पंचामृत, 12 ज्योतिर्लिंगांचे स्मरण करा, श्रवण करा. 12 ज्योतिर्लिंग कोणते कोणते आहेत? श्री सौराष्ट्र सोमनाथांचं, श्रीशैल्य मल्लिकार्जुन उज्जैनी, महाकाल, ओंकार, ममलेश्वरम, परल्यम, वैद्यनाथांचं, डाकिनियम, भीमशंकर, सेतुबंधु तु रामेश्वम, नागेश्वम, दारुकावने, वाराणसी, विश्वेश्वम, त्र्यंबकम, गौतमी तटे, हिमालये तु केदारम, घृष्णेश्वर, शिवालय, एतानी ज्योतिर्लिंगाने सप्तजन्मकृतम पापम. असे 12 ज्योतिर्लिंगांचे श्रवण पठन केल्याने सुद्धा आपले 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होते. तर असा माझा हा योग संयोगने, मला माहिती नाही, माझा मुलगा आणि मुलीने सरप्राईज दिलं की सिओरचा माझा योग आलेला आहे. तर धन्यवाद भगवान महादेवा आणि माता पार्वतीला मी कोटी कोटी प्रणाम करून धन्यवाद करते आणि बाबांकडून माझ्या 25व्या सालगिराची आशीर्वाद घेते. श्री स्वामी समर्थ.